नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आता सकाळच्या 100 बातम्या. राज्यात काही काळाचा ब्रेक घेतल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येणार आहे. भारतीय हवामान विभागानं शनिवारपासून पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा दिलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. जून ते ऑगस्ट महिन्यात भारतातील तापमान सामान्य तापमानापेक्षा सर्वात जास्त होतं, अशी नोंद एका अहवालामध्ये करण्यात आली आहे. भारताच्या 1/3 लोकसंख्येला किमान 7 दिवस धोकादायक उष्णतेचा सामना करावा लागला आणि हा अहवाल अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांनी तयार केला. सरकारनं खाद्यतेल कंपन्यांना खाद्यतेलाच्या दरात वाढ न करण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारनं बाजारातील सहभागींसोबत बैठक घेतली असून त्यात तेल कंपन्यांना खाद्यतेलाची किमती वाढवू नयेत अशा सूचना करण्यात आल्या. अखेर 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत झाली आहे. सद्यस्थितीत बाजारभाव स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील $550 किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलं, तर कांद्याच्या निर्यातीवरती असलेलं निर्यात शुल्क 40% 20% केलं. उशिरा का होईना निर्णय घेतल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केलं. पालकांची चिंता कमी करणारं एक नवं फीचर YouTube लॉन्च करण्यात आलंय. पॅरेंटल कंट्रोल असं फीचरचं नाव आहे आणि या फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या YouTubeवरील ऍक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवण्यास सक्षम असतील. जेईई परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी IIT मुंबईला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय. जेईईतील अव्वल 10 विद्यार्थी IIT मुंबईत दाखल होणार आहेत. 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संलग्न झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत प्राधिकरणाच्या मनमानीला चाप बसलाय. परस्पर योजना राबवून विकासकांना चटई क्षेत्रफळाचा भरमसाठ लाभ मिळवून देण्याच्या प्राधिकरणाच्या मनमानीला आता महापालिकेनं चाप लावलाय. अशा योजनांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं सहाय्यक आयुक्तांचे अधिकार काढून घेण्यात आलेत. ते अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे घेतले. भारतातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना दिलासा मिळालाय. उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील जुन्या लिपुलेखच्या टेकड्यांवरून पुढच्या आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचं दर्शन सुरू होणार आहे आणि या प्रवासासाठी ₹75,000 खर्च आहे. तर 55 वर्षांपर्यंतच्याच व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी असेल. मुंबईतल्या बेस्ट उपक्रमातर्फे चालवण्यात येणाऱ्या मिनी एसी बसेस या कंत्राटी पद्धतीवरती चालवल्या जात आहेत. अशातच कंत्राटदारांकडून लूट होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. बसमधील एसी यंत्रणा कायम बंद असते, मात्र तिकीट एसी प्रवासाचं घेतलं जातं. ही एक प्रकारे प्रवाशांची लूट असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होते. एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून महिला प्रवाशांना राज्यात कुठेही अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतोय. या योजनेतील सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार आहे. खरं तर एसटी महामंडळातर्फे 30 प्रकारच्या विविध समाज घटकांना 30 ते 100% प्रवासात सवलत दिली जाते. युनेस्कोचं पथक 6 आणि 7 ऑक्टोबरला विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं ही भेट दिली जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत महागाई भत्ता वाढीची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे ही घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस केली जाऊ शकते. केंद्रानं ही घोषणा केली तर 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना DA किंवा महागाई वाढीचा 4% फायदा होऊ शकतो. भारतामध्ये एमपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला. UAE-वरून केरळला गेलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. डीजे बंदीचे आदेश गणेशोत्सवापुरतेच मर्यादित नसून ते सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकांना लागू आहेत असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नाही असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलं.